नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2021 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। सुरुवातीला बघणार आहोत मराठी भागातील प्रश्न आपण सुरुवात केली आहे। मागील भागात आपण 20 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्नांना बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 21, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? पर्याय आहे 6 फेब्रुवारी 2015, 6 मार्च 2015, 6 जानेवारी 2015, 6 एप्रिल 2015। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 फेब्रुवारी 2015 रोजी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला। प्रश्न क्रमांक 22, पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? पर्याय आहे फ मोशिंदे, नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर सदानंद मोरे, मंगेश पाडगावकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सदानंद मोरे हे पंजाब येथील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 23, सभा या शब्दाचे लिंग कोणते? पर्याय आहे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग, उभयलिंगी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 24, तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय आहे पुरुषवाचक व आत्मवाचक, दर्शक व पुरुषवाचक, प्रश्नार्थक व आत्मवाचक, संबंधी व सामान्य सर्वनाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुरुषवाचक, आत्मवाचक। त्यानंतर एक उतारा दिलेला आहे, त्या उतारावरचे प्रश्न बघायचे आहेत। पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 25 ते 28 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा। उतारा आहे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ज्याचे मन सत्तेने पवित्र झाले आहे ते जगातील सर्वात पवित्र मनुष्य। ज्या मनुष्याला मनाच्या महात्मा पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो। निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती देते। आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही। उद्योग आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबाचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो। सत्यप्रेमी, निर्मळ आणि शांत हृदयातून धैर्य निर्माण होते। धैर्यशील मनुष्य हाल अपेक्षा सहन करतो आणि संकटावर मात करतो। तर या उत्तराने प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 26, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? पर्याय आहे जो मनाने निर्मळ असतो, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, जो सर्वांना आवडतो, ज्याचे मन सत्यप्रेमी आहे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? पर्याय आहे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे, निर्दोष व समाधानी जीवनामुळे, व्यायाम व व्यवसाय केल्याने, दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निर्दोष व उद्योगी जीवनामुळे मनुष्याला आरोग्य व संपत्ती मिळते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, आळशी मनुष्य कसा असतो? पर्याय तो असमाधानी असतो, तो समाजाचा नायक असतो, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, तो आपला वेळ चैनीत घालवतो। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, धैर्यशील माणूस कसा ओळखावा? जो दुसऱ्यांवर फक्त धीर देतो, तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो, तो सत्यप्रेमी, निर्मळ, शांत मनाचा असतो, जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो। प्रश्न क्रमांक 29, टवटवी शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे सतेज, मलूल, निसंदेह, कोरडे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मलूल। प्रश्न क्रमांक 30, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा। पर्याय आहे सुरू करूया, कार्यक्रमाला, कार्यक्रम, वेळात, वेळेत, वाक्यात कोणतीही चूक नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्यक्रमाला म्हणजेच कार्यक्रम।
तर ही झाली मराठी विभागातील प्रश्न. या पुढील भागात आपण इंग्रजी विभागातील प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.